जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो ट्रेंडिंगला जे काही ऐका दाजीबा सॉन्ग चालू आहे त्या सॉन्गवरती बनवला आहे. व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम इंटरेस्टिंग झाला आहे. जर तुम्हाला डेमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, या जे काही व्हिडिओ आहे आपला त्या व्हिडिओमध्ये बीट मार्क जास्त आहेत. तर मित्रांनो, आता लक्षपूर्वक बघा, मी ज्या प्रकारे बीट मार्क सांगतोय त्या प्रकारे तुम्हाला सॉन्ग ऐकून बीटला मार्क करायचं आहे. ओके. तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता, जी काही स्टार्टिंगला 0 सेकंद आहे त्याच्या थोडंसं पुढे आणि खाली ऑडिओच्या टाईमलाईनवरती बघू शकताय एकदम लूप असा वर आला आहे. नंतरची जी काही मित्रांनो बीट आहे ती आपली 0 आणि 1 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ते डॉट पाशी आहे. नंतर त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 1 सेकंदाचा जो काही पहिला 0 आहे ते 0 पाशी आहे. नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो 1 आणि 2 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे बघू शकताय. त्याच्यानंतरची जी काही बीट आहे ती 2 सेकंदाच्या थोडंसं मागे आहे. तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे आणि खाली जी काही ऑडिओचा लूप आहे तो देखील व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे. ओके. नंतर त्याच्या पुढची मित्रांनो जी काही बीट आहे ती 2 सेकंदवरती आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 2 आणि 3 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉट पाशी बघू शकताय. नंतर त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 3 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. त्याच्या पुढची जी काही बीट असणार आहे ती मित्रांनो 3 आणि 4 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे. नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो बघू शकता ह्या डॉटच्या म्हणजे 3 सेकंदाच्या पुढचा जो काही डॉट आहे त्याच्या थोडंसं पुढे आहे. नंतरची जी काही बीट आहे ती आपली 4 आणि 5 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या पुढं आहे. त्याच्या पुढची बीट आहे ती 5 सेकंदवरती आहे. नंतरची जी काही बीट आहे ती 5 सेकंदाच्या थोडंसं पुढे बघू शकताय. म्हणजे जी काही डॉट आहे 5 सेकंदाच्या पुढचा डॉट त्या डॉटच्या 5 सेकंदाच्या मध्ये बघू शकताय. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती मित्रांनो आपली 6 सेकंदाच्या पुढं आहे. तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आणि मगच बीटला मार्क करायचं. ओके. तर नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो 6 आणि 7 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या पुढं आहे. त्याच्यानंतरची बीट आहे 7 सेकंदाचा जो काही पहिला 0 आहे त्या 0 पाशी आहे. नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो 10 सेकंदावरती आहे. नंतरची आपली जी काही बीट असणार आहे ती 12 आणि 13 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉट पाशी आहे. नंतरची आपली मित्रांनो जी काही लास्टची बीट आहे ती आपली 15 सेकंदच्या पहिली जी काही 0 आहे त्या 0 पाशी आहे. तर मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे प्रॉपर तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि बीटला मार्क करायचं. ओके. आता मित्रांनो, आपला जो काही पहिला फोटो असणार आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि इथनं पेंडुलम 1चा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. आता जो काही पुढचा फोटो असणार आहे त्याला पेंडुलम 2चा इफेक्ट द्यायचा आहे. नंतरचा जो काही फोटो आहे मित्रांनो आपला तिसरा फोटो त्याला बेंड झूमचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट द्यायचा आहे. नंतरचा जो काही पुढचा फोटो आहे आपला चौथा त्याला लेफ्ट झूमचा इफेक्ट द्यायचा आहे. नंतर त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला राईट झूमचा इफेक्ट द्यायचा आहे. नंतर त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला मित्रांनो लेफ्ट झूम आणि नंतरचा जो काही इफेक्ट असणार आहे त्याला राईट झूम. तर या प्रकारे लेफ्ट राईटचा इफेक्ट द्यायचा. नंतर मित्रांनो, आपला पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर लेफ्ट झूमचा आणि नंतरचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला डिस्टॉर्ट राईटचा इफेक्ट द्यायचा. ओके. तर बघू शकता मित्रांनो, 3 सेकंदाच्या पुढचा जो काही आपला फोटो आहे 3 सेकंदाच्या पुढच्या फोटोला आपल्याला डिस्टॉर्ट राईटचा इफेक्ट द्यायचा आहे. नंतरचा जो काही फोटो आहे त्याला डिस्टॉर्ट राईटचा इफेक्ट द्यायचा आहे. आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला डिस्टॉर्ट राईट म्हणजे सलग 3 फोटोला 3 सेकंदपासून पुढे जे काही सलग 3 फोटो आहेत त्याला डिस्टॉर्ट राईटचा इफेक्ट द्यायचा आहे. आता मित्रांनो, पुढचा जो काही फोटो असणार आहे 5 सेकंदाच्या थोडंसं मागे बघू शकताय. म्हणजे जी काही बीट आहे ती बघू शकता इथे 5 सेकंदवरती आहे. आणि त्याच्या मागचा फोटो त्याला तुम्हाला कुठला इफेक्ट द्यायचा आहे, स्लिप अँड स्लाईड 1चा इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला स्लिप अँड स्लाईड 2चा इफेक्ट. आणि जो काही त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे म्हणजे आपला 5 सेकंदाच्या जो काही पुढचा फोटो आहे म्हणजे बघू शकता मोठ्या ड्युरेशनमध्ये आहे त्याला स्वे आउटचा इफेक्ट द्यायचा आहे. आता मित्रांनो, जो काही 6 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे म्हणजे जे काही डॉटवरची बीट आहे त्या बीटवरती आल्यानंतर इन ॲनिमेशनमधून तुम्हाला झूम 1चा ॲनिमेशन द्यायचा आहे. नंतर त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील झूम 1चा ॲनिमेशन द्यायचं आहे. म्हणजे बघू शकताय 6 सेकंदाच्या पुढे जो काही फोटो आहे म्हणजे 6 सेकंदाच्या पुढे आणि 7 सेकंदाच्या मागे हे 2 छोट्या बीटमध्ये जे काही फोटो आहेत त्या फोटोला झूम 1चा इफेक्ट द्यायचा आहे. ओके. आता मित्रांनो, जे काही 7 सेकंदावरची जी काही बीट आहे त्या बीटवरच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथे बघू शकता वेव्ह अँड स्लाईड स्लिप काहीतरी इफेक्ट आहे, वेव्ह अँड स्लाईड. तर हा इफेक्ट द्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला इथे रॉक हॉरिझॉन्टलीचा इफेक्ट आहे तो इफेक्ट द्यायचा आहे. जे खाली ड्युरेशन दिसते ते तुम्हाला 1.1 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, पुढे जो काही तुम्हाला ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे आणि पुल आउटचं ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं. आता मित्रांनो, तुम्हाला जो काही पुढचा फोटो दिसतो याला सिलेक्ट करायचा आहे. सगळ्यात अगोदर याला ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनला सिलेक्ट करून जे काही सॅच्युरेशन आहे ते पूर्णपणे तुम्हाला मायनस करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. मग तुमचा फोटो जो काही असणार आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होऊन जाणार आहे. आता मित्रांनो, या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं स्विंग बॉटमचं ॲनिमेशन देऊन जे काही ड्युरेशन आहे खालची ते 1.2 सेकंदवरती तुम्हाला व्यवस्थित अशी सेट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतोय या ट्रान्झिशनवरती क्लिक करून जे तुम्हाला रोटेट CW2
इथे बघू शकता रोटेट CW2चा इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो लास्टचा जो काय फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. सुरुवातीला एक इथे की फ्रेम ॲड करायची आहे आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करून जी काय लास्टची की फ्रेम आहे त्या की फ्रेमवरती येऊन जो काय फोटो असणार आहे तो फोटो तुमचा झूम करून घ्यायचा आहे. ओके, तर प्रॉपरली त्या मी झूम करून घेतलं आहे. झूम केल्यानंतर फोटो मागून पुढे आल्यासारखं होऊन जाणार आहे. ओके, तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला आपली इफेक्टचा जो काही पार्ट होता तो आपल्याला बघायचा आहे. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तिथून तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि त्या लेअरला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती सेट करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो आपली जी काही मेन बीट आहे 7 सेकंडवरती, या 7 सेकंडवरच्या बीटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आपली स्प्लिटची कॅटेगरी जी काय असणार आहे त्यातला तुम्हाला स्प्लिटच्या कॅटेगरीमधनं मिरर 3 लेअरचा इफेक्ट जो काय आहे तो इफेक्ट तुम्हाला ते ॲड करायचा आहे. ते 1 मिनिट इफेक्ट लोड होतं. इथं बघू शकता मित्रांनो मिरर 3 लेअरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा जे काही मिरर 3 लेअरचा इफेक्टची लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. इथे जो काही हे आहे ॲडजस्टचं ऑप्शन यावरती क्लिक करून फिल्टर आणि वर्टिकल आहे ते तुम्हाला 0 करून घ्यायचं आहे. ओके, तर 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. इथं 0 करून घ्यायचं आहे. 0 केल्यानंतर आता मित्रांनो इथे हा जो काही इफेक्ट आहे ते इफेक्टच्या एकदम सुरुवातीला यायचं मी दाखवतो सगळे. 1 मिनिट. तर मित्रांनो आता बघू शकता इफेक्टच्या आपण एकदम सुरुवातीला आलो आहे. सुरुवातीला आल्यानंतर इथं की फ्रेम आहे तिथे ॲड करायची आहे आणि ही जी काही इफेक्टची लेअर आहे त्या लेअरच्या एकदम लास्ट पॉईंटला एक की फ्रेम ॲड करायची. ओके, इथनं तर की फ्रेम ॲड केल्यानंतर आता जे काही वर्टिकल तुम्हाला दिसते ते मित्रांनो तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे ठेवायचं. आता मी तिथे 40वर ठेवतो. 40वर ठेवल्यानंतर आपला फोटो व्यवस्थित असा ॲडजस्ट होऊन जाते. ओके, तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला इथे बघू शकता एकदम खतरनाक क्वालिटीचा इफेक्ट आपल्या इथे अप्लाय झाला आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे 8 सेकंदाच्या थोडंसं पुढे यायचं म्हणजे इथं व्हायब्रेट झाल्यासारखा एक म्हणजे म्युझिकमध्ये टोन आहे. तर ह्या पोझिशनला आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला शेक इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून हिची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या बीटपर्यंत ठेवायची आहे म्हणजे 10 सेकंडपर्यंत आणि ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून जे काही स्पीड आणि इंटेन्सिटी जी काय आहे ती मित्रांनो तुम्हाला 20-20वरती ठेवायची आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकताय सगळ्यात अगोदर तुम्हाला कुठे या बघू शकता या पोझिशनला म्हणजे 11 सेकंदाचं थोडंसं मागे आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं ट्रेंडिंगमधनं स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर परत थोडंसं मित्रांनो तुम्हाला मागे यायचं आहे म्हणजे 10 आणि 11 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे ह्या पोझिशनला आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ग्लोईंग लाईनची कॅटेगरी बघायला भेटणार आहे. या कॅटेगरीवरती येऊन आता इथे तुम्हाला गॅस व्ह्यूजचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. ओके, गॅस व्ह्यूज आता इथे मी तुम्हाला दाखवतोच. हां, इथे गॅस व्ह्यूज तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि या इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ते तुमच्या म्हणजे जेवढी येईल तेवढी ठेवून द्या, काही विषय नाही, त्याचा काही जास्त इफेक्ट पडत नाही. ओके, तर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथं आपले 13 सेकंडवरती बरोबर यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला हिल फ्लायरचा इफेक्ट इथे बघायला भेटणार म्हणजे आता बॉडी ग्लोईंग लाईनची जी काही कॅटेगरी आहे तिथे हिल फायरचा इफेक्ट आहे तर तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर या प्रकारे आपल्या फोटोवरती येऊन जाणार आहे. आणि आता मित्रांनो जो काही लास्टचा इफेक्ट आहे तो तुम्हाला बघू शकता कुठे यायचं आहे बरोबर प्रॉपर तुम्हाला 15 आणि 16 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो आता काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्टची ड्युरेशन एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. लास्टपर्यंत वाढवल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही तुम्ही इफेक्ट ॲड केला आहे त्या इफेक्टला सिलेक्ट करायचा आणि ते कॉपीचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करून कॉपी घ्यायची म्हणजे आपला एकदम खतरनाक असा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके, आता मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही इमोजी मी तुम्हाला दिलेली असणार आहे ती इमोजी ॲड करून वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.